Hello dear students, today we are going to see lesson number 2 on saying please. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. बघा पहिल्या सेंटेन्सचा काय अर्थ होतो. सिटी ऑफिसमधल्या त्या तरुण लिफ्टमनचे निसंशयपणे चुकलं होतं. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. त्या दिवशी सकाळी लिफ्टमधील एका प्रवाशाला त्याने लिफ्टमधून बाहेर हाकलले आणि त्या गुन्ह्यात त्याच्यावर दंड ठोठावला गेला. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. मुद्दा फक्त कशाचा होता? प्लीज म्हणून घेण्याचा. द कंप्लेंट एंटरिंग द लिफ्ट सेट टॉप. लिफ्टमध्ये प्रवेश करताना जो कंप्लेंटदार होता म्हणजे तक्रारदार टॉप असे म्हणाला होता. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. मात्र लिफ्टमॅनला नेमकी कशाची गरज वाटली होती तर लिफ्टमॅनला टॉप प्लीज असे म्हणावे अशी मागणी केली होती. अँड धिस कन्सेशन बीइंग रिफ्यूज ही नॉट ओनली डिक्लाइन टू कंप्लाय विथ द इन्स्ट्रक्शन but hurled the passenger out of the lift. आणि या मागणीस नकार दिल्याबद्दल त्याने सूचनेचे पालन करण्यास नकार तर दिलाच पण त्या प्रवाशाला लिफ्टच्या बाहेरही काढले. बघा म्हणजे बोलण्याचं महत्त्व बघा किती आहे. ऑन सेइंग प्लीजचा अर्थ काय सांगितलेला आहे? शिष्टाचाराचं महत्त्व. म्हणजे आपण कसं बोलायला पाहिजे. जेवढं आपण चांगला रिस्पेक्टनी बोललं तेवढंच काय होते ती गोष्ट सोपी होते. चला नंतरचं बघूया. धिस ऑफ कोर्स वॉज कॅरिंग अ कॉमेंट ऑन मॅनर टू फार. पण त्या प्रवाशाला लिफ्टच्या बाहेरही काढले आणि शिष्टाचाराची सभ्य वागणुकीची त्याने नक्कीच अवाजवी अपेक्षा केली होती. डिसकोर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. अशिष्ट वर्तन हा कायदेशीर गुन्हा नाही. त्यामुळे अशा प्रसंगी प्राणघातक हल्ला आणि हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही. आता एक एक्झाम्पल बघा. इफ अ बर्गलर ब्रेक्स इनटू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन द लॉ विल ॲक्विट मी अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल परमिट मी टू रिटेलाइट विथ रिझनेबल व्हायलन्स. इट डज व्हायलन्स रिझनेबल व्हायलन्स. बघा याचा अर्थ काय होईल? जर माझ्या घरात चोर शिरला आणि मी त्याला मारले तर कायदा मला निर्दोष ठरविल आणि माझ्यावर शारीरिक हल्ला झाला तर स्वसंरक्षणासाठी हिंसाचार करून प्रतिकार करण्याची मला परवानगी मिळेल म्हणजेच मुभा मिळेल. इट डज धिस बिकॉज द बर्गलर अँड माय assailant have broken quite definite commands of the law. म्हणजेच काय? ती मिळते कारण चोराने त्या हल्लेखोराने निश्चितपणे कायदेभंग केलेला असतो परंतु कोणतीही कायदेशीर यंत्रणा अशिष्ट वर्तनाबद्दल कायदेशीर कारवाई करू शकत नाही. बट नो लीगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. म्हणजेच काय? अशा गोष्टीच्या विरुद्ध हिंसाचाराचा वापर करण्यास मान्यता देऊ शकत नाही कारण हा कायदेशीरदृष्ट्या दंडनीय अपराध आहे असे ती यंत्रणा स्वतःच मानत नाही. अँड आवर सिम्पॅथी विथ द लिफ्टमन we must admit that the law is reasonable. तेव्हा लिफ्टमनबद्दल सहानुभूती बाळगूनही आपण हे मान्य केले पाहिजे की कायदा योग्य आहे. It would never do if we were at liberty to box people's ears because we did not like their behavior or the tone of their voices or the scowl on their faces. लोकांचे वर्तन आवडले नाही किंवा त्यांच्या आवाजाची पट्टी वाढली किंवा त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी आवडली नाही म्हणून त्यांना
ठोसे लगावण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळून चालणार नाही. Our feast would never be idle and the gutters of the city would run with the blood all day. कारण असं जर झालं तर काय होईल? प्रत्येकाला जर मारायचं स्वातंत्र्य मिळालं, प्रत्येकजण फाईट करणार, मग प्रत्येकाला जर मारायचं स्वातंत्र्य मिळालं तर काय होईल? निश्चितच काय होईल? आपल्या मुठी वळायच्या कधीच थांबणार नाहीत आणि आपले हात सतत उचलले जातील आणि शहरातल्या गटारामध्ये दिवसभर पाण्याऐवजी कशाचे पाट वाहतील? रक्ताचे पाट वाहतील. म्हणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे? संयम बाळगायला हवा, असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे. नाव सी सेकंड पॅराग्राफ. I may be as uncivil as I may please and the law will protect me against violent retaliation. म्हणजेच काय? मला वाटेल तसा असभ्य वागेन आणि हिंसक मार्गाने बदला घेण्यापासून कायदा माझे रक्षण करेल. I may be haughty or boorish. Haughty means uncultured, rude. त्याला आपण उद्धट म्हटलं जाते. And there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. मी कितीही गर्विष्ठपणा वागीन किंवा उद्धटपणा दाखवीन तरी असभ्य वर्तन करणारा उद्धट माणूस असा शिक्का बसण्याव्यतिरिक्त अधिक दंड मला सोसावा लागणार नाही. बरोबर आहे ना? आपण जर उद्धटपणे वागत असेल तर आपल्यावर कोणत्या प्रकारचा शिक्का लागेल? निश्चितच तुम्ही उद्धट आहात म्हणून तुम्हाला ओळखला जाईल. ठीक आहे. The law does not compel me to say please or to attune my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. म्हणजेच काय? मी मिशा काढाव्या की नाही, माझे केस रंगवावे किंवा पाठीवर केसाची झुलपे वाढवावी की नाही, हे जसे कायदा मला सांगत नाही तसेच मला विनंती करायला, कृपया म्हणायला किंवा लोकांच्या भावना समजून घेण्याची जबरदस्ती कायदा करीत नाही. इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसरेशन ऑफ आवर फिलिंग्स ॲज अ केस फॉर कंपेन्सेशन. कायद्याच्या दृष्टीने आपल्या भावना दुखावल्या जाणे हा नुकसान भरपाईचा खटला होऊ शकत नाही. अशा प्रकरणामध्ये खटला होऊ शकत नाही. There is no allowance for moral and intellectual damages in these matters. म्हणजेच काय? अशा प्रकरणामध्ये झालेल्या नैतिक आणि बौद्धिक हानीची भरपाई सुद्धा मिळत नाही. Let us see some difficult words on these two passages. चला तर आता आपण या दोन पॅसेजवरील हार्ड वर्ड्स बघूया, म्हणजे कठीण शब्दार्थाचे अर्थ समजून घेऊया. डिसकॉर्टसी, त्याचा अर्थ काय होतो? लॅक ऑफ कर्टसी ऑर पोलाइटनेस. म्हणजेच काय? अशिष्ट वर्तन, असभ्यता किंवा अनादर. असॉल्ट अँड बॅटरी, याचा सिमिलर वर्ड्स बघा. अन अटॅक विच इन्क्लूड्स नॉट ओनली थ्रेट्स बट ऑल्सो द ॲक्च्युअल यूज ऑफ फिजिकल व्हायलन्स. म्हणजेच काय? प्राणघातक हल्ला, मारामारी. रिटॅलिएट, to do something harmful to someone because they have done something harmful to you. बदला घेणे. Assailant means an attacker, मारेकरी. Legislate, make a law or laws, कायदे करणे. Sanction, to formally give permission or something, म्हणजेच परवानगी किंवा मुभा देणे. Violence, violence means actions, feelings or words that cause damage, unrest, हिंसा किंवा जुलूम करणे. To box means fight with the fist, म्हणजेच मुष्टियुद्ध, त्याला आपण ठोसे लगावणे असं सुद्धा म्हणतो. Scowl, annoyed or angry expression, कपाळावरची आठी किंवा भांडण. Haughty, haughty means having a high opinion of oneself and often a low opinion of others. Seeming to consider yourself better than others. गर्विष्ठ, त्याला काय म्हणायचं? गर्विष्ठ किंवा प्राउडी.
boorish, rude, uncultured, uncivilized, उद्धट. Laceration, a cut or tear. Here it means being emotionally hurt. म्हणजेच काय, इथे मनाला होणाऱ्या वेदना. In the next video, you will see next part of this lesson. Thank you.